आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या देखील जोडल्या गेल्यात। अंजलीजी, अनेक आरोप वाल्मिक कराडवर झालेले आहेत। आता नवा आरोप म्हणजे त्याच्याकडे 1500 कोटींची संपत्ती आहे आणि ही जी काही संपत्ती असेल ते काळ्या धंद्यांमधून त्याने जमवलेली आहे। सुरेश दास यांनी हा नवा एक आरोप केलेला आहे। मात्र आरोपांवर आरोप होत आहेत, मात्र कोणताही गुन्हा दाखल होताना दिसत नाहीये, कारवाई तशी होताना दिसत नाहीये। तुमची प्रतिक्रिया? पण जर बघितलं एखाद्या आमदारांनी आणि ते पण छातीठोकपणे जर सांगितलं असेल की मी जर चुकलो तर मी राजकीय संन्यास घेईन, असं जेव्हा तो आमदार म्हणतो आणि सांगतो की त्याच्याकडे 1,500 कोटीची संपत्ती आहे, तर हे अतिशय धक्कादायक आहे। कारण मुंडे कुटुंबाकडे काम करणाऱ्या माणसाकडनं, घरकाम करणाऱ्या माणसाकडे इतकी प्रचंड प्रमाणात जर संपत्ती असेल तर ती कुठून आली याचा शहनिशा नक्कीच करायला हवा। आणि आता काल मला सुद्धा एक गोपनीय पत्र आलंय आणि त्या पत्रात या वाल्मिक कराड यांचे अनेक दारूची दुकानं आहेत, केज तालुक्यात आहे आणि इतरही गावांमध्ये त्यांची दारूची दुकानं आहेत। त्याच्या सकट त्यांचा खरेदी खत देखील आहे आणि त्यात 1,69,70,00,000ची एकच जमीन आहे आणि त्याची परवानगी सुद्धा त्यांना सगळे कायदे धाब्यावर लावून देण्यात आली आहे। याच्यावरनं आपल्याला कळतंय की चाललंय काय, म्हणजे एका व्यक्तीकडे अशी अमाप संपत्ती येते कुठून आणि याची चौकशी व्हायला नको। आणि हे सगळं जण आपल्या टाइमनी जर करत असतील, म्हणजे चौकशा जे आपण बघतोय दिशाहीन चौकशा चालल्या आहेत आणि धनंजय मुंडे देखील राजीनामा देत नाहीये। काय दगड चौकशी होणार आहे याच्यातनं आणि काय निष्पन्न होणार? अंजली, याआधी देखील वाल्मिक कराडला ईडीने नोटीस बजावलेली होती याच संपत्ती संदर्भातली। आज पुन्हा एकदा नोटीस आलेली आहे किंवा पुन्हा एकदा तो चौकशीच्या फेऱ्यात अडकू शकतो असं म्हटलं जात आहे। काय वाटतं, या संपूर्ण तपासामध्ये ईडी कडनं आता तरी त्यांची चौकशी होऊ शकते का? ईडी कडनं आता नक्कीच चौकशी होऊ शकते। आता त्यांनी जे काल त्या आमदारांनी म्हटलंय की त्यांच्याकडे 100च्या वर अकाउंट्स आहेत। कुठल्याही माणसाकडे 1 किंवा 2 अकाउंट्सच्या वर जर अकाउंट्स असले तर त्याची चौकशी झालीच पाहिजे। आणि अफाट पैसा जो त्या अकाउंट मधनं ट्रान्सफर होतो असं देखील ते म्हणाले, त्याची चौकशी करणं गरजेचं नाही। एखादा आमदार मुद्दा उचलतो आणि त्याची चौकशी का बरं होऊ नये? तर मला असं वाटतं की जे सगळं चाललंय धक्कादायक चाललंय, पण मला एकीकडे असंही वाटतं हे जे करणारे आरोप करणारे हे जे आमदार आहेत तेही त्यांच्यासारखे आहेत, म्हणजे ते काही वेगळे नाही आहेत फारसे। पण असे नका, आताच्या घटकेला मला असं वाटतं की एकमेकांनी त्यांचे गळे कापलेले सुद्धा चालतील, पण लोकांपुढे या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत। ते चाललंय काय आज महाराष्ट्रात? नक्कीच अंजलीजी, आरोप प्रत्यारोप होत राहतील, पण ज्या गोष्टीसाठी हा लढा दिला जातोय, संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना जी काही अटक व्हावी, त्यांच्यावर कारवाई व्हावी, यासाठी हा लढा दिला जातोय, त्यांना न्याय मिळावा हीच सर्वांची अपेक्षा आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। आणि यानंतर